माझ्या महानंद हरंगुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्माचा सिद्धांत बघणार आहोत। रामप्रभूंना पत्नीचा वियोग का झाला, सीता मातेचा वियोग का झाला, त्यांचं कोणतं कर्म होतं, त्या कर्माचा भोग त्यांना भोगावा लागला। कर्म कोणालाच सोडत नाही, कर्माला वारसदारही नाही। आपण धन प्रॉपर्टी कमावली तर त्याला वारसदार आपले मुलं बाळ होतात, पण जर आपण सत्कर्म दुष्कर्म जे करतो ते कर्म मात्र आपल्यालाच भोगावं लागतं। कुठंही जाऊन बसा तुम्ही, ते कर्म तिथं आपल्याला हुडकीत येतं आणि त्याचं फळ देऊन गेल्याशिवाय राहत नाही। अशाच प्रकारे रामप्रभूंना सुद्धा विष्णूचे अवतार श्रीराम त्यांना सुद्धा कर्मानं सोडलेलं नाही। एकदा देवदानवाचं युद्ध झालं आणि देवानी दैत्यांना हरवलं। दैत्य युद्धभूमी सोडून पळून जाऊ लागले। पळून जात असताना तिथंच रस्त्यामध्ये भृंग ऋषीचा आश्रम होता आणि त्या भृंग ऋषीच्या आश्रमात हे दैत्य शिरले। त्यांच्या मागे देव लागलेले होते त्यांना मारण्यासाठी म्हणून, परंतु भृंग ऋषीच्या पत्नीने दैत्यांना आश्रय दिला, अभय दिलं। कारण भृंग ऋषीची जी पत्नी होती ती दैत्य कुळातली होती, तिच्या माहेरचे लोक असल्या कारणाने तिनं त्या आश्रमामध्ये सर्वच दैत्यांना आश्रय दिला, मध्ये जाऊ दिलं आणि भृंग ऋषीची पत्नी दाराला थांबली। दोन्ही दाराकडे हात लावून ती दाराला उभी राहिलेली आहे। देव आले आणि देवाने विचारलं की दानव मध्ये तुमच्या आश्रमात गेलेत आणि त्यांना तुम्ही बाहेर काढा। भृंग ऋषीच्या पत्नीला विनंती केलेली आहे देवाने, ह्या दैत्यांना तुम्ही आश्रय देऊ नका, ह्यांना बाहेर काढा म्हणून, परंतु भृंग ऋषीच्या पत्नीने नकार दिला। ती नाही म्हणू लागली, मला शरण आलेले आहेत ते आणि त्यांना मी आश्रय दिलेला आहे आणि मी त्यांना माझ्या आश्रमाच्या बाहेर येऊ देणार नाही। तुम्हाला जर त्यांना मारायचं असेल दैत्यांना तर आधी तुम्हाला मला मारावा लागेल आणि माझ्या प्रेत तुडवूनच तुम्हाला माझ्या आश्रमात जावं लागेल। मी तुम्हाला माझ्या आश्रमात जाऊ देणार नाही। अशा प्रकारे ती भृंग ऋषीची पत्नी दाराला उभारलेली आहे। सर्व देवांनी हरतऱ्हेने विनंती केली, परंतु तिनं ऐकलेलं नाही। विष्णू परमात्मा आले, विष्णूनेही त्यांची विनंती केली, दैत्यांना बाहेर काढा, नाहीतर आम्हाला तरी आश्रमात जाऊ द्या, परंतु तिने इन्कार केला, नाही म्हणून सांगितलं। तेव्हा मात्र विष्णू परमात्म्यानं भृंग ऋषीच्या पत्नीची हत्या केली, तिला मारून टाकलं आणि त्यांच्या आश्रमामध्ये शिरून त्या दैत्यांनाही मारलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये भृंग ऋषीच्या पत्नीचं प्रेत पडलेलं आहे, तिथंच देव दानव दोघंही आहेत। तेवढ्यात भृंग ऋषी बाहेरून आले आणि त्यांनी ही दृश्य बघितलं। पत्नीचं प्रेत बघून त्यांना अतिशय क्रोध आला। क्रोधाच्या भरामध्ये कोणी मारलं ह्याचा त्यांनी शोध घेतला। विष्णूने आपल्या पत्नीला मारलेलं बघितलं। तपस्वी होते ते भृंग ऋषी, त्यांनी क्रोधाच्या भरामध्ये शाप दिलेला आहे विष्णूला, अरे मला पत्नीचा वियोग झाला, माझी पत्नी गेल्यामुळं मला किती दुःख झाले ह्याची तुला जाणीव नाही आणि माझी पत्नी तू मारलीस, त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुला सुद्धा मानव म्हणून 1000 जन्म घ्यावे लागते आणि प्रत्येक जन्मामध्ये तुला पत्नीचा वियोग होईल आणि पत्नी गेल्यानंतर काय दुःख होतं हे तुला भोगावं लागेल। अशा प्रकारे शाप दिलेला बघून विष्णू परमात्मा थरथरा कापू लागले आणि त्यांनी शिव परमात्म्याला पाचारण केलं, बोलावून घेतलेलं आहे। महादेव तात्काळ प्रगट झाले। भृंग ऋषी जे होते ते शिवाचे भक्त होते। शिव परमात्मा प्रगट झाल्याबरोबर भृंग ऋषी शांत झाले। इष्टदेवताचं दर्शन झालं म्हणून त्यांचा क्रोध शांत झाला। हात जोडून ते उभे राहिले। तेव्हा महादेवाने भृंग ऋषीची समजूत काढली आणि सांगितलेलं आहे, भृंग ऋषी, अरे भृंगो,
तू काय शाप दिलास विष्णूला? 1000 जन्म घ्यावे, जे तोंडाला येईल ते तसं बोलू नये. ह्या अपराधाची एवढी मोठी शिक्षा. विष्णू ही परमात्मा आहे, देव आहे, त्याला तू देऊ नकोस. ते तू तुझा शाप मागं घे. असं सांगितल्यानंतर भृंग ऋषी शांत झाले आणि त्यांनी शब्द माघार घेतलेला आहे, परंतु पूर्णत्वानं शाप संपत नाही. मुखातून गेलेला शब्द परत घेता येत नाही. म्हणून भृंग ऋषींनी सांगितलं 1000 जन्म नाही तर विष्णूला 10च जन्म घ्यावे लागतील आणि एकाच जन्मामध्ये पत्नीचा वियोग होईल. आणि ह्या भृंग ऋषीच्या शापामुळं विष्णू परमात्म्याला सुद्धा मनुष्य जन्म घ्यावा लागला. आणि भृंग ऋषींनी म्हटलेलं होतं, माझ्या पत्नीचा वियोग झाल्यानंतर मला किती दुःख झाले, हे तुला कळावं म्हणून तुझ्या सुद्धा पत्नीचा वियोग होईल आणि पत्नीला शोधित तू वन अरण्यात भटकशील. अशा प्रकारे शाप दिल्यामुळं उद्या रामप्रभूचा राज्याभिषेक होणार होता. त्याची तयारी झाली, पण वनवासाला जावं लागलं. हे कर्म आहे. कर्मानं कोणालाच सोडलेलं नाही. मग देव असो किंवा देवाचा पिताश्री असो, कोणालाच कर्मानं सोडलेलं नाही. म्हणून कर्माची भीती बाळगावी. कोणालाच नाही भिलं तरी चालेल. आईची भीती बाळगू नका, वडिलाची बाळगू नका, गुरुची बाळगू नका. हे माफ करतील, पण कर्म तुम्हाला कधीच माफ करत नाही. म्हणून कर्माची भीती बाळगावी. कर्मानं देवालाही सोडलं नाही. आणि ह्या रामप्रभूच्या कृत्यामुळं, भृंग ऋषीच्या पत्नीला मारलेल्या ह्या कृतीमुळंच रामप्रभूला आपल्या पत्नीचा, सीतेचा वियोग झालेला आहे. माझी जर माहिती आवडली आणि व्हिडिओ जर प्रथम बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.